ऐकू येते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड मॉर्निंग. इलेव्हनची आपण बॅच चालू केलेली आहे. ठीक आहे, तुमच्या कोणी जवळचं कोणी असेल तर त्यांना सजेस्ट करा. क्लिअर? Yes, sir. बघा मग आपण काल काय बघितलं? लॅक ओपेरॉन मॉडेल. येस ऑर नो? वी टॉक अबाउट व्हॉट? वी टॉक अबाउट दी लॅक ओपेरॉन. काय असतं लॅक ओपेरॉन? मी तुम्हाला काल सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगतो, ओपेरॉन म्हणजे काय हे लक्षात घ्या. ओपेरॉन म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत, अ ग्रुप ऑफ जीन्स controlling a particular reaction or particular concept or particular character. Yes or no? एक ग्रुप ऑफ जीन्स आहे जो पर्टिक्युलरली एका कॅरेक्टरला किंवा एका इव्हेंटला किंवा एका घटनेला काय करतो? कंट्रोल करतो. जसं की आपल्याला काय समजा, फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू गेट ऍडमिटेड टू स्कूल, आपण स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो. ते स्कूल म्हणजे तिथे काही एकच शिक्षक असतो का? नाही, ते शिक्षक पण असतात. दे कंटेन द टीचर्स, प्रिन्सिपल, लायब्ररियन, वॉचमॅन. दे कंटेन व्हॉट? युअर ऑफिस बॉय. हे सगळे लोक आहेत का नाही स्कूलमध्ये? या सगळ्या लोकांचं एकच काम असतं की विद्यार्थ्यांवरती नियंत्रण ठेवणं, विद्यार्थ्यांना घडवणं, विद्यार्थ्यांना शिकवणं. त्याप्रमाणे ग्रुप ऑफ जीन्स ओपेरॉन हे पर्टिक्युलर इव्हेंटला कंट्रोल करतात. कळतंय का नाही? काय करतात? एका ग्रुप पर्टिक्युलर इव्हेंटला, पर्टिक्युलर गोष्टीला काय करतात? ते नियंत्रणाखाली ठेवतात. कळतंय? त्यांना आपण काय म्हणतो? मग ओपेरॉन म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? ओपेरॉन. बघा मग कन्सेप्ट ऑफ ओपेरॉन. बाबूजी अरेचा पोरे आहे का रे? नाही, ठीक आहे. मानस, कोणाचा माईक चालू होता? ते लेक्चर चालू आहे, तुम्ही काय फालतूपणा करताय? हा, ऐकू येते का सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. Yes, sir. लेक्चर चालू असताना मध्ये मध्ये माईक ऑन करायचा, मध्ये माईक ऑफ करायचा. तुम्ही जिथे बसलेत तिथे शांतता असेल तर माईक ऑफ ऑन करत जा. जर फालतूपणा करायचा असेल तर लेक्चर करू नका, घरीच राहा. ठीक आहे. बघा मग ओपेरॉन कॉन्सेप्ट काय म्हणतो? Each metabolite reaction is controlled by a set of genes. एका पर्टिक्युलर मेटाबॉलिक रिएक्शनला, आता एक पर्टिक्युलर मेटाबॉलिक रिएक्शन आहे, जसं तुम्ही ऐकलं असेल, ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं कशामध्ये? कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस काय तयार होतात बेटा? इथे एटीपी तयार होतात. ही जी रिएक्शन आहे ही मेटाबॉलिक रिएक्शन आहे. ही काय सिंगल स्टेप रिएक्शन आहे का? नाही. इट कंटेन 10 डिफरंट रिएक्शन. किती रिएक्शन असतात याच्यामध्ये? 10 वेगवेगळ्या डिफरंट रिएक्शन असतात. मग या 10 डिफरंट रिएक्शनला कंट्रोल करण्यासाठी देर आर 12 एन्झाइम्स. समजा रिएक्शनला कंट्रोल करण्यासाठी किती एन्झाइम लागत असतील? 12 एन्झाइम लागत असतील. मग हे 12 एन्झाइम तयार करण्यासाठी जे जीन इन्व्हॉल्व असतील, जे 12 एन्झाइम कंट्रोल करणारे जे जीन इन्व्हॉल्व आहेत त्यांना आपण काय म्हणू? ओपेरॉन. त्या ह्या रिएक्शनला कंट्रोल करतात. कोणती? ग्लुकोजचं कन्व्हर्जन करून काय करणं? एटीपी बनवणं. ह्या रिएक्शनला ते काय करतात? नियंत्रणाखाली ठेवतात.
आणि त्या रिएक्शन एका 12 स्टेप मध्ये होतात. मग 12 स्टेपला 12 प्रकारचे एन्झाईम लागतात. मग ते 12 प्रकारचे एन्झाईम बनवण्याचं काम कोण करतात? 12 प्रकारचे जीन करतात. आणि त्या 12 प्रकारच्या जीनच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? ओपेरॉन म्हणतो. क्लिअर? येस सर. सगळ्यांना कळतंय का काय बोलतोय मी? Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन? Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. काय म्हणतो आपण त्याला? ओपेरॉन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? ओपेरॉन. क्लिअर? येस सर. ठीक आहे. केळे 10 रुपये. कोणाचा माईक चालू होतोय परत पत्रे? जर माझं डोकं फिरलं तर विचार करून घ्या. मी हाकलून दिलं आणि एकदा हाकललं तर परत नंतर घेणार नाही क्लासमध्ये. पावड सारखे काही करतात. ठीक आहे. मग लॅक ओपेरॉन. लॅक ओपेरॉन कोणतं मॉडेल बेटा? इट इज अ मॉडेल दॅट इंडिकेटिंग व्हॉट? दॅट इंडिकेटिंग दी कंट्रोलिंग ऑफ ऑडियर लॅक्टोज मेटाबॉलिझम. कोणासाठी? ते लॅक्टोज मेटाबॉलिझम साठी कोणी प्रपोज केलं होतं? फ्रान्सकॉइस जॅकोब आणि जॅक्स मोनॉड. जॅकब आणि मोनॉडनी प्रपोज केलेलं मॉडेल आहे बेटा. हे 2 ग्रेट सायंटिस्ट होते, यांनी प्रपोज केलेलं ते मॉडेल आहे. क्लिअर? येस सर. बघा मग हे असे हा जो डीएनए आहे तुमचा पूर्ण, या डीएनए वरती हा एवढा ग्रुप ऑफ एन्झाइम्स, सॉरी हा ग्रुप ऑफ जीन्स, हा ग्रुप ऑफ जीन्स याला आपण काय म्हणतो बेटा? याला म्हणतो आपण लॅक ओपेरॉन. काय म्हणणार? लॅक ओपेरॉन. मग या ग्रुप ऑफ जीन्स मध्ये काय आहे बघा? एक कोणता जीन आहे? रेग्युलेटर जीन. एक प्रोमोटर जीन आहे. एक रेग्युलेटर जीन आहे. हे सर नो. एक ऑपरेटर जीन आहे. आणि हे 3 काय बेटा? स्ट्रक्चरल जीन्स. स्ट्रक्चरल जीन. काय बेटा? स्ट्रक्चरल जीन. मग आता तुम्ही इथे बघताय किती जीन दिसतात तुम्हाला लॅक ओपेरॉन मॉडेल मध्ये? यू कॅन सी देयर आर व्हॉट? लॉट्स ऑफ जीन्स. लॉट्स ऑफ जीन्स आहेत म्हणून याला काय म्हणतो आपण? ओपेरॉन. क्लिअर? त्याला काय म्हणतो आपण? ओपेरॉन म्हणतो. लॅक ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ व्हॉट हियर? काय काय इन्क्लूड होतात लॅक ओपेरॉन मध्ये? रेग्युलेटर जीन. हा आय नावाचा जो जीन आहे हा काय? रेग्युलेटर जीन आहे. और इनहिबिटर जीन, याला काय म्हणतो आपण? रेग्युलेटर किंवा काय इनहिबिटर टाइप ऑफ जीन, जो काय करतो? एक प्रोटीन बनवतो, ज्या प्रोटीनचं नाव काय आहे? रिप्रेसर प्रोटीन. समीक्षा माइक ऑफ ठेव. काय म्हणतो आपण त्याला? रिप्रेसर प्रोटीन. काय म्हणतो आपण त्याला? रिप्रेसर प्रोटीन. रेग्युलेटर जीन किंवा ज्याला आपण काय म्हणतो? इनहिबिटरी जीन काय बनवतो? एक प्रोटीन बनवतो ज्याचं नाव काय आहे? रिप्रेसर प्रोटीन. 3 काय असतात? स्ट्रक्चरल जीन असतात. झेड, वाय आणि काय? ए टाइप जीन. हे काय? हे 3 स्ट्रक्चरल जीन्स आहेत. आणि ऑपरेटर रिजन आणि एक काय असतो? ऑपरेटर रिजन असतो. काय असतो? एक ऑपरेटर रिजन. आणि सुरुवातीला आपल्याला माहिती आहे ही कोणती साईड असते? जीनची प्रमोटर, ट्रान्सक्रिप्शनची कोणती साईड? प्रमोटर साईड. आणि शेवटी कोणती रे? Terminator. टर्मिनेटर. व्हेरी गुड. ही टर्मिनेटर. क्लिअर? समजतंय का नाही? मग लॅक ओपेरॉन, आता हे डोक्यात ठेवा. लॅक ओपेरॉन इट इज आस्क्ड मेनी टाइम इन द बोर्ड एक्झाम ऑल्सो. बोर्ड एक्झाम मध्ये लॅक ओपेरॉन वरती खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे ना? 2 मार्कला लॅक ओपेरॉन मॉडेल हे एक्झाम मध्ये खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे. क्लिअर? म्हणून लक्ष देऊ का सगळ्यांनी? काय असतं लॅक ओपेरॉन मॉडेल मध्ये? जर आपण जीन्सचा विचार केला तर जीन्स जे असतात त्यांचं जे युनिट असतं त्याला आपण काय म्हणतो? पहिल्याला आपण काय म्हणतो? प्रमोटर. त्याच्यानंतर शेवटी काय असतो तुमचा? टर्मिनेटर. टर्मिनेटर. ट्रान्सक्रिप्शन टर्मिनेटर.
मेथीनी भाजी आहे. यश, नाही सर, माझ्याकडे नाही आवाज. मग कुठून आवाज येतोय? दुसऱ्याचा माईक ऑन होता. कोणाचा माईक पाहून? मानस, तुझा माईक ऑन होता का? मानस, राजकुमार, तुमचा माईक ऑन होता का? ठीक आहे. प्रमोटर आणि काय टर्मिनेटर याच्यामध्ये काय सगळे जीन्स आहेत. मग पहिला जीन कोणता आहे? रेग्युलेटर जीन आहे. कोणता जीन आहे? रेग्युलेटर. जो काय त्याला आपण काय म्हणतो? इनिबिटरी जीन म्हणतो. जो रिप्रेसर नावाचा प्रोटीन बनवतो. त्याच्या बाजूला काय आहे? प्रमोटर आहे. त्याच्यानंतर इथे काय? हा ऑपरेटर आहे. आणि हे काय बेटा? स्ट्रक्चरल जीन्स. हे काय बेटा? स्ट्रक्चरल जीन्स. ठीक आहे. काय बघा रोल बघा, स्ट्रक्चरल जीनचा रोल बघा. मग स्ट्रक्चरल जीन मेन असतं बेटा. स्ट्रक्चरल जीन झेड, हा झेड नावाचा जीन काय म्हणतो? एक एन्झाईम म्हणतो, ज्या एन्झाईम म्हणजे एन्झाईमला कोड करतो. हा जीन आहे बेटा. हा जीन काय बनवणार आहे? सांगा मला तुम्ही. काय बनवणार आहे? एमआरएनए. mRNA. काय बनवणार आहे? एमआरएनए. कळतंय का सगळ्यांना? यस सर. एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. हा, Yes, sir. सर. काय बनवणार आहे? एमआरएनए. मग हा एमआरएनए काय बनवणार आहे? प्रोटीन. हे मॉडेल कोणामध्ये बघतोय आपण? इकोलाई सेल मध्ये बघतोय. कोणामध्ये बघतोय? इकोलाई सेल मध्ये. ठीक आहे. मग झेड नावाचा जीन आहे. झेड नावाचा जीन कोड करतो कोणाला? एन्झाईमला. कोणत्या? बीटा गॅलॅक्टोसिडेज. जो एन्झाईम काय करतो? लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करतो. कशामध्ये? गॅलॅक्टोज आणि काय? ग्लुकोज मध्ये. क्लिअर? वाय नावाचा जीन आहे. जो काय जो काय बनवतो? एक एन्झाईम बनवतो. ज्याचं नाव काय? परमिएज. जो परमिएज काय करतो? परमिएबिलिटी वाढवतो सेलची टू बीटा गॅलॅक्टोसिडेज. लॅक्टोज. कळलं का नाही? म्हणजे सेलच्या मध्ये लॅक्टोज येण्यासाठी मदत करतो कोण? परमिएज नावाचा एन्झाईम. कोण येतं? परमिएज नावाचा एन्झाईम काय करतो? मदत करतो. कशासाठी? लॅक्टोजला मध्ये आणण्यासाठी. क्लिअर? यस सर. आणि ए नावाचा जीन आहे, ज्याचं फंक्शन आहे काय बेटा? तो एक एन्झाईम म्हणतो ट्रान्स ऍसिटिलेज. पण या ट्रान्स ऍसिटिलेजचं काय फंक्शन आहे? 2018 पर्यंत याचं फंक्शन अजून पण क्लिअर नाही आहे. नोबडी नोज व्हॉट इज द रोल ऑफ दिस एन्झाईम ट्रान्सक्रिप्टेज इन लॅकोपेरॉन. क्लिअर? ट्रान्स ऍसिटिलेजचा काय रोल आहे ते मात्र अजून पण सायंटिस्ट लोकांना कळालेलं नाहीये. कळतंय? सगळ्यांना कळालं? यस सर. Yes. आता हे अॅनिमेशन बघा. Yes, sir. या अॅनिमेशन तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. In this video, बघा कोण बेटा? इकोलाय. इकोलाय एन्झाईमला कोणतं फूड आवडतं? जर त्याच्या समोर ग्लुकोज असेल आणि काय असेल? लॅक्टोज पडलेला असेल तर इकोलाय काय खाणार बेटा? ग्लुकोज खाईल. क्लिअर? ग्लुकोज. इट विल गोइंग टू प्रेफर द ग्लुकोज नॉट दी लॅक्टोज. कळतंय का नाही? ग्लुकोज इज प्रेफर्ड यस सर. अँड विल डायजेस्ट लॅक्टोज. लॅक्टोज खाईल ते पण कधी? वेन देर इज नो ग्लुकोज. Glucose. नसेल तर, ग्लुकोज नसेल तर इकोलाय काय खाईल? लॅक्टोज खाईल किंवा लॅक्टोज डायजेस्ट करेल. पण जर ग्लुकोज असेल तर इट विल प्रेफर द ग्लुकोज फॉर इट्स एनर्जी. क्लिअर? यस सर. सौरभ ऐकू येत आहे का? हो सर. बघा मग काय बेटा हे आहे तुमचे काय? ओपेरॉन. काय? हा ओपेरॉन आहे. कळतंय सगळ्यांना? काय? हा ओपेरॉन. आता हा ओपेरॉन या दिशेने रन करतो. कोणता एन्झाईम आहे इथे? आरएनए पॉलिमरेज. कुठे जॉईन होतो तो आरएनए पॉलिमरेज? प्रमोटर साइटला. कुठं जॉईन करतो तो? प्रमोटर साइटला. बघितलंय ना आपण? कुठे जॉईन करेल तो? Yes, sir. प्रमोटर साइटला. हे तुमचे तीन काय? स्ट्रक्चरल जीन. तीन काय तुमचे? स्ट्रक्चरल जीन. प्रमोटर आणि स्ट्रक्चरल जीनच्या मध्ये काय बेटा? एक आहे. काय म्हणतात त्याला? ऑपरेटर. काय म्हणतात त्याला? ऑपरेटर. हाच फक्त थोडासा नवीन कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऑपरेटर. आरएनए पॉलिमरेज हा नेहमी कुठे बाइंड करेल बेटा? प्रमोटर साइटला बाइंड करेल आणि तो असा रन होईल. तसाही तो रन होईल बेटा. काय तयार होईल? या डीएनए वरती एमआरएनए तयार होतील.
बरोबर आहे का नाही? काय तयार होतो बेटा? mRNA. हा कोणता जीन आहे? झेड. हा कोणता आहे? वाय. आणि हा कोणता आहे? ए. बरोबर आहे का? हा झेड जीन काय म्हणेल बेटा? बीटा गॅलॅक्टोसिडेज. गॅलॅक्टोसिडेज नावाच्या एन्झाईमला कोड करेल. हा परमिएजला कोड करेल आणि हा ट्रान्स ऍसिडिलेजला कोड करेल. बरोबर आहे का? हा Yes, इथे sir. mRNA तयार होतील. हे mRNA कोणाला सांगतील? रायबोझोम्सला सांगतील. रायबोझोम हे प्रोटीन बनवतील आणि हे प्रोटीन बेसिकली काय आहेत बेटा? मग एन्झाईम आहेत. काय बेटा? हे एन्झाईम्स आहेत. कळतंय का सगळ्यांना? Yes. एव्हरीवन? Yes. व्हेरी गुड, Yes, sir. व्हेरी गुड. बघा मग हा कोण आहे? ऑपरेटर. याचा रोल मी नाही बघा. काय ऑपरेटरचा रोल काय बघा. काय होतं बेटा इथे? हा एक रेग्युलेटर जीन आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस काय असतं बेटा? ग्लुकोज प्रेझेंट असतं. नीट ऐका बरं का. काय म्हणतोय मी? वेन देर इज अ ग्लुकोज प्रेझेंट. जेव्हा ग्लुकोज प्रेझेंट असतं तेव्हा या स्ट्रक्चरल जीनचं किंवा या ऑपरेंट मॉडेलचं काही गरज आहे का? नो. येस ऑर नो? मग त्यावेळेस हा रेग्युलेटर जीन जेव्हा ग्लुकोज प्रेझेंट असतं त्यावेळेस हा रेग्युलेटर जीन काय बनवतो बेटा? एक ट्रान्सक्रिप्शन करतो आणि ट्रान्सलेशन करतो म्हणजे mRNA बनवतो. हा mRNA एक प्रोटीन बनवतो. त्या प्रोटीनचं नाव काय असतं? रिप्रेसर. काय नाव असतं बेटा? Repressor. सगळ्यांनी सांगा काय नाव असतं या प्रोटीनचं? Repressor. रिप्रेसर. Repressor. रिप्रेसर. रिप्रेसर. हे रिप्रेसर नावाचं प्रोटीन काय होतं बेटा? इथे ऑपरेटरला चिटकतं. कळतंय का? कुठे चिटकतं ते? ऑपरेटरला चिटकतं. कधी गोष्ट करतोय आपण? वी टॉकिंग व्हेन देर इज अ ग्लुकोज इज प्रेझेंट. व्हेन देर इज अ ग्लुकोज प्रेझेंट. जेव्हा ग्लुकोज प्रेझेंट असतं तेव्हा काय होतं बेटा? रिप्रेसर नावाचं प्रोटीन काय करतं? ऑपरेटरला चिटकतं. क्लिअर? रिप्रेसर नावाचं प्रोटीन कोणी बनवलं? रेग्युलेटर जीनने बनवलं. कोणी बनवलं? Regulator gene. Regulator. रेग्युलेटर जीन काय करतो बेटा? ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन करून mRNAच्या मदतीने एक प्रोटीन बनवतो ज्याचं नाव काय असतं? रिप्रेसर. जो कोणाला बाइंड करतो? Operator. ऑपरेटरला बाइंड करतो. कोणाला बाइंड करतो? ऑपरेटरला. जसाही रिप्रेसर ऑपरेटरला बाइंड करेल काय बेटा? ही जागा ब्लॉक होऊन जाईल. कळतं का नाही? इथे काय तयार होईल? ब्लॉक. बरोबर आहे. हा RNA पॉलिमरेज कोणाला चिटकतो? प्रमोटरला. हा RNA पॉलिमरेज चिटकेल पण तो पुढे जाऊ शकणार नाही. का? कारण की हा रस्ता जो त्याचा तो काय झालाय? ब्लॉक झालाय. क्लिअर? Yes, sir. आणि मग तो इकडे सरकणार नाही म्हणजे स्ट्रक्चरल जीनवरती तो स्लाइड करणार नाही म्हणजे mRNA तयार होणार नाही म्हणजे एन्झाईम तयार होणार नाही. क्लिअर? म्हणजे याचा अर्थ ओपेरॉन काय असेल त्यावेळेस? ऑफ. क्लिअर? कळतंय का Yes, sir. सगळ्यांना? Yes, sir. एव्हरीवन? Yes, sir. दिस इज अ रिअली Yes, sir. इम्पॉर्टंट टॉपिक. लक्षात घ्या. हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. याच्यावरती नीट एक्झाम मध्ये खूप वेळेस क्वेश्चन असतात. याच्यावरती बोर्ड एक्झाम मध्ये खूप वेळेस क्वेश्चन असतात. याच्यावरती सीईटी मध्ये खूप वेळेस क्वेश्चन असतात. बोर्ड एक्झाम मध्ये एकदम सिंपल क्वेश्चन असतात. एकेका मार्काला जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन इथे विचारले जातात. लक्षात ठेवा. एक मार्कला जे क्वेश्चन असतात ना बेटा, दॅट हॅज बीन आस्क्ड हिअर. कळतं ना? इथे विचारले जातात एक मार्कचे क्वेश्चन. कळतंय का? Yes, sir. एक मार्कला ते क्वेश्चन विचारले जातात तिथे. मग लक्षात घ्या बेटा. रेग्युलेटर जीन काय बनवतो? रिप्रेसर. कधी बनवतो? व्हेन देर इज अ ग्लुकोज प्रेझेंट. Present. सोपं आहे लॅक ऑपरेंट मॉडेल. मी तुम्हाला सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो. तुम्ही कुठेही क्लास करून बघा, ऑनलाईन करून बघा, तुम्हाला ते किती समजून सांगतात, तुम्हाला किती समजतं बघून घ्या. आणि याच्यावरती जर क्वेश्चन आले तर यू मस्ट बी एबल टू आन्सर इट. तुम्हाला सगळ्यांना याचे उत्तर लिहिता येतील. एकदम सोपे क्वेश्चन असतात बेटा. लक्षात घ्या. काय म्हटलं मी? रेग्युलेटर जीन काय बनवतो? प्रोटीन बनवतो. काय नाव त्याचं? रिप्रेसर. बरोबर आहे. रिप्रेसर कुठे बाइंड करतो? ऑपरेटरला बाइंड करतो. ऑपरेटरला काय करतो? तो ब्लॉक करतो. ऑपरेटरला ब्लॉक करतो, प्रमोटरला नाही. प्रमोटरला कोण चिटकतं? RNA पॉलिमरेज चिटकतं. Polymerase.
RNA पॉलिमरेज हा या रस्त्याने जात असतो. जेव्हा तो स्लाइड करतो ऑपरेटर वरून कुठे जातो, तो स्ट्रक्चरल जीन कडे वळतो, तेव्हा काय तयार होतात, mRNA तयार होतात. बरोबर आहे का नाही? मग हीच गोष्ट कोण ब्लॉक करतं, रिप्रेसर ब्लॉक करतं. कधी ब्लॉक करतो, वेन देर इज अ ग्लुकोज Present. Present. प्रेझेंट. म्हणजे जेव्हा ग्लुकोज प्रेझेंट असतं तेव्हा ओपेरॉन काय असतो बेटा, मग ऑफ. क्लिअर? ओपेरॉन काय असतो Yes. तेव्हा, यस सर. व्हेरी गुड, Off. काय असतो, तो ऑफ असतो. बघा मग आता ग्लुकोज जेव्हा प्रेझेंट असेल, आता बघा का ग्लुकोज काय बेटा प्रेझेंट आहे. हा रेग्युलेटर जीनने काय म्हणवला, रिप्रेसर प्रोटीन म्हणवला. आता हा रिप्रेसर ऑपरेटरला चिटकून जाईल. बघा चिटकला का, विसरू Yes, sir. हा. RNA पॉलिमरेजला इकडे जायचंय, जाता येते का, नो, इट कॅनॉट मूव्ह. सर. जर RNA पॉलिमरेज इकडे मूव्ह करणार नाही तर काय होईल बेटा, mRNA बनणार नाही. व्हेरी गुड, mRNA बनणार नाही. mRNA जर बनले नाही तर काय होईल बेटा, Enzyme बनणार नाही. एन्झाईम बनणार नाही. व्हेरी गुड, कारण आता गरज आहे का एन्झाईमची, नाही, ग्लुकोज आहे म्हणून लॅक्टोजला ही एनर्जी खर्च करायची नाहीये. सॉरी, याला लॅक्टोज आणि इकोलाला ते काम करायचं नाहीये, म्हणून मॉडेल काय बेटा ऑफ आहे. म्हणून लॅक ऑपरॉन काय आहे, ऑफ आहे. क्लिअर? Yes, sir. Yes, Yes, yes. ज्यावेळेस sir. बेटा ग्लुकोज अब्सेंट आहे आणि लॅक्टोज प्रेझेंट आहे, काय होईल बघा आता. आता हे लॅक्टोज मॉलिक्युल आहेत, काय ते लॅक्टोजचे मॉलिक्युल आहेत, कळतंय का. Yes, sir. हा, लॅक्टोजचे 1-2 मॉलिक्युल घुसतात सेलमध्ये, सगळेच नाही घुसत, 1-2 सेल मॉलिक्युल घुसतात सेलमध्ये. नॉट एव्हरीवन, बट some molecules are get enter into what your lactose. काही मॉलिक्युल लॅक्टोजचे काय होतात, सेलमध्ये जातात. आता काही मॉलिक्युल सेलमध्ये घुसले तर काय करतात ते बेटा नीट ऐका. आता रेग्युलेटर प्रोटीन, रेग्युलेटर जीन जो आहे तो काय म्हणणार आहे, रिप्रेसर प्रोटीन. बरोबर आहे, कळतंय का, काय म्हणणार आहे, रिप्रेसर प्रोटीन. हा रिप्रेसर प्रोटीन आहे, तुम्ही बघताय काय, हा Repressor protein. रिप्रेसर प्रोटीन. कुठे बाइंड करतो तो, ऑपरेटरला. जेव्हा लॅक्टोज येतो बघा, लॅक्टोजला काय म्हणतो आपण, इंड्युसर. काय निवडायचे आपण त्याला, इंड्युसर. शब्द काही नवीन आहे तुमच्यासाठी पण लक्षात ठेवावे लागतील. देयर इज नो ऑप्शन. ऑपरेटर, ऑपरेटर, ऑपरेटरला कोणते, ऑपरेटरच्या अगोदर काय असतो, प्रमोटर. क्लिअर? मग इंड्युसर जो आहे हा वेगळा कन्सेप्ट आहे अजून. इंड्युसर, रिप्रेसर, ऑपरेटर, प्रमोटर, रेग्युलेटर, सगळे टर्टर आहेत. समजते ना, मग कन्फ्युज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं. लॅक्टोज काय आहे, इंड्युसर आहे. जेव्हा लॅक्टोज प्रेझेंट असतो तेव्हा तो कोणाला चिटकतो, रिप्रेसरला चिटकतो. जसाही तो रिप्रेसरला चिटकतो, रिप्रेसरचं स्ट्रक्चर काय होतं, चेंज इन स्ट्रक्चर ऑफ रिप्रेसर. आता रिप्रेसरचं स्ट्रक्चर जर चेंज झालं तर रिप्रेसर इथे बाइंड करू शकत नाही, तो फिट बसत नाही. आता तो जर फिट बसला नाही तर RNA पॉलिमरेजचा रस्ता काय होतो, ओपन, आणि RNA पॉलिमरेज असा रन करतो आणि मग इथे काय तयार होतात तुमचे वेगवेगळे एन्झाईम. RNA enzymes. म्हणजे mRNA तयार होतात, mRNA एन्झाईम बनवतात आणि प्रोसेस काय होते, सुरू होते लॅक्टोज डायजेशनची. बघा मग काय होतं बघा. बघा चिटकला का, कोण चिटकला, कोण चिटकला बघा. हे बघा असं स्ट्रक्चर होतं पहिले, हे बघा असं स्ट्रक्चर होतं कोणाचं, रिप्रेसर प्रोटीनचं. या ब्लॅक प्रोटीनकडे लक्ष द्या, रिप्रेसर प्रोटीनकडे लक्ष द्या. त्याचं स्ट्रक्चर बदललं बघा, दिसलं का त्याचं स्ट्रक्चर बदललं का नाही. Yes, sir. का Yes, बदलला, sir. कारण त्याला कोण चिटकला, Lactose. Lactose. हा. लॅक्टोज. आता तो बाइंड करतोय का त्याला, ऑपरेटरला नाही. नाही. म्हणजे RNA पॉलिमरेजचा रस्ता काय आता मोकळा आहे. येस. आता RNA पॉलिमरेज रन करेल. दिसतंय तुम्हाला, Yes, Yes, sir. sir. जसं RNA पॉलिमरेज रन करेल काय लोटा इथे, mRNA तयार होतील. mRNA काय करतील, एन्झाईम बनवतील Enzymes. आणि हे एन्झाईम काय करतील, डायजेशन प्रोसेसला काय करतील, सुरू करतील. क्लिअर? Yes, sir. Yes, sir.
कोणाला Yes, डायजेस्ट sir. करतील ते लॅक्टोजला. कोणाला डायजेस्ट करतील ते लॅक्टोजला. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग याला काय म्हणता बेटा? याला म्हणता आपण काय? लॅक ओपेरॉन मॉडेल. काय म्हणता आपण याला? लॅक ओपेरॉन मॉडेल. बघा. लॅक ओपेरॉन मॉडेल. हा. रेग्युलेटर जीन काय करतो रे बेटा? ऑपरेटरला पॉइंट करतो. रेग्युलेटर जीन ऑपरेटरने बाइंड करत. कन्फ्यूज नको होऊ. काय करतो तो? mRNA बनवतो. mRNA काय बनवतो रे? रिप्रेसर प्रोटीन बनवतो. बरोबर आहे का? Yes. काय बनवतो? रिप्रेसर प्रोटीन. Sir. रिप्रेसर प्रोटीन कुठे जॉईन होतं? ऑपरेटरला जॉईन Operator. करतो. प्रमोटरला कोण चिटकतं? RNA RNA. RNA polymerase. RNA पॉलिमरेज एन्झाईम. व्हेरी गुड. RNA पॉलिमरेज चिटकतो पण ऑपरेटर इथे ब्लॉक झालेला आहे. इथून रस्ता पुढे ब्लॉक आहे म्हणजे मॉडेल काय म्हणतात? ऑफ. म्हणजे RNA पॉलिमरेज स्लाइड करणार नाही. नाही. इफ देयर इज नो लॅक्टोज इंड्युसर लॅक ओपेरॉन मॉडेल रिमेन्स स्विच ऑफ. बरोबर आहे. जर लॅक्टोज असेल म्हणजे इंड्युसर नसेल. बरोबर ना? लॅक्टोज काय इंड्युसर आहे. जर इंड्युसर नसेल तर लॅक ओपेरॉन मॉडेल काय राहतं बेटा? ऑफ राहतं. The regulator gene synthesizes the mRNA to produce the repressor protein. बरोबर आहे का नाही? This protein bind to what? Operator and blocks the RNA polymerase movement. So the structural genes are not expressed. Clear? बरोबर आहे का? Yes, sir. येस सर. Yes, sir. Yes, In sir. presence of inducer. जेव्हा inducer असेल म्हणजे कोण असेल बेटा? लॅक्टोज असेल. काय बेटा? Lactose. हा. जेव्हा लॅक्टोज असेल काय बेटा? रिप्रेसर काय बनवेल? Protein. प्रोटीन. इंड्युसर काय बनवेल? रिप्रेसर प्रोटीन बनवेल. इंड्युसर काय बनवेल? रिप्रेसर प्रोटीन. कोणाला? इंड्युसरला. इंड्युसर कोण आहे? लॅक्टोज. लॅक्टोज कोणाला बाइंड करेल? रिप्रेसर प्रोटीनला बाइंड करेल. चिटकला? येस ऑर नो? Yes, sir. रिप्रेसर Yes, साइडला sir. रिप्रेसर या ऑपरेटर साइडला बाइंड करू शकतो का मग? नाही. नाही. मग इथे कोण चिटकेल? तुमचा RNA पॉलिमर. पॉलिमरेज. तो Polymerase. रन करेल. तो रन करेल आणि हे जे आहेत तुमचे स्ट्रक्चरल जीन हे काय करतील बेटा? Enzyme. mRNA mRNA बनवतील. पासून आणि mRNA. mRNA काय करतील बेटा? Enzyme. एन्झाईम बनवतील. बीटा गॅलॅक्टोसिडेज, परमिएज अँड ट्रान्सॲसिटिलेज. जसे इथे बनले काय बेटा? लॅक्टोजचं मेटाबॉलिझम. Metabolism. सर नो. लॅक्टोज प्रोव्हाइड द ग्रोथ. लॅक्टोज प्रोव्हाइड द ग्रोथ मीडियम. लॅक्टोज जेव्हा बाहेर असेल इकोलायच्या तर लॅक्टोज काय बेटा? इकोलाय मध्ये घुसेल परमिएजच्या ऍक्शनने. लॅक्टोज इंड्युसर बाइंड टू द रिप्रेसर प्रोटीन. सो द रिप्रेसर प्रोटीन कॅन नॉट बाइंड टू द ऑपरेटर. द ऑपरेटर region become free and inducer RNA polymerase bind to the promoter site and then transcription start. बरोबर आहे का नाही? Yes, sir. हे तुमच्या Yes, भाषेत sir. लिहायचंय. पुस्तकामध्ये जे दिलंय ते गेलं. Yes, sir. तुम्हाला मी जे शिकवलं, जे मी एकदम प्युअर लँग्वेज सांगितलं तुम्हाला, त्या भाषेत तुम्हाला ते काय करायचंय? कन्वर्ट करायचंय. यू नीड टू कन्वर्ट इट इन टू द इंग्लिश लँग्वेज ऑफ युअर ओन. तुम्ही तुमच्या मूळ इंग्रजी भाषेमध्ये लिहायचंय. तिथे पुस्तकात जे दिलंय, जसे वाक्य पुस्तकात वापरलेत तसे त्या तसे सेंटेन्स रटायची गरज नाही. यू आर दी सायन्स स्टुडंट्स अँड यू कॅन यूज युअर ओन लँग्वेज. कळतंय ना? तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज मध्ये याचं उत्तर लिहायचंय. क्लिअर? Yes. आता नीट लक्षात घ्या. ग्लुकोज Yes, आणि sir. गॅलॅक्टोज हे इंड्युसर नसतात. कोणासाठी? लॅक ओपेरॉन साठी. ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे इंड्युसर आहेत का? मग नाही. हे काय बेटा? हे इंड्युसर नाही. इंड्युसर कोण आहे या मॉडेल साठी? Lactose. Lactose. लॅक्टोज. कोण आहे बेटा? लॅक्टोज. रेग्युलेशन ऑफ लॅक ओपेरॉन इज रिप्लेस बाय निगेटिव्ह रेग्युलेशन. बरोबर का नाही? लॅक्टोज नसल्यावर ते मॉडेल काय राहतं? ऑफ. क्लिअर? लॅक ओपेरॉन अंडर कंट्रोल ऑफ बॉडीवर पॉझिटिव्ह रेग्युलेशन ऍज वेल. पण ज्या वेळेस कोण असतं? लॅक्टोज प्रेझेंट असतं त्याच वेळेस हे मॉडेल काय होतं? ऑन. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes or no? Yes, sir. So this is all about your dear lac operon model. This is all about what your lac operon model. सगळ्यांना कळला कन्सेप्ट? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. सगळ्यांना समजला? बेटा हे बघा, Yes, sir. कन्फ्युज व्हायचं नाहीये. इथे वेगवेगळे एन्झाईम वेगवेगळे नावं आहेत. हे फक्त कन्फ्युज करतात खूप. आणि हे जर नावं तुमच्या लक्षात राहिले
यू विल बी एबल टू राईट डाऊन अबाउट अ लॅक ऑपरंट मॉडेल इन युअर ओन लँग्वेज. जर बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं राईट अ नोट ऑन लॅक ऑपरंट मॉडेल, तर दिस इज व्हॉट युअर वन ऑफ द सिली क्वेश्चन. त्याला हे सगळं समजलंय त्याच्यासाठी लॅक ऑपरंट मॉडेल काय बेटा एकदम इझी आहे. क्लिअर? येस ऑर नो? Yes, sir. पूजा Yes, माइक ऑफ sir. ठेव. ठीक आहे. नाव मुव्हिंग टू नेक्स्ट पॉइंट. सगळ्यांना समजलं का लॅक ऑपरंट मॉडेल? Yes, sir. Yes, sir. एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. नेक्स्ट टॉपिक इज व्हॉट युअर ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट, SGP. काय होता हा प्रोजेक्ट? मनुष्याच्या जिनॉम मध्ये मनुष्याच्या सेल घेतल्या गेल्या बेटा. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल ज्या आहेत माणसाच्या बॉडीमध्ये, त्या सगळ्या प्रकारच्या सेलचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्यावरून एक प्रोजेक्ट तयार झाला. 13 वर्ष चाललेला हा एक प्रोजेक्ट बेटा. कळतंय का? वन ऑफ द मेगा प्रोजेक्ट इन द फील्ड ऑफ बायोलॉजी जो रन झाला त्याला काय म्हणतात बेटा? ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट, ज्याला आपण काय म्हणतो SGP. काय म्हणतो ज्याला आपण बेटा? SGP म्हणतो. लक्षात ठेवा. HGP. काय होता हा प्रोजेक्ट? द entire DNA in a haploid set of chromosome of the organism is called genome. बरोबर का नाही? इंटायर DNA मध्ये हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. बघा आपल्यामध्ये किती सेट ऑफ क्रोमोझोम आहेत बेटा? 23 पेअर. येस ऑर नो? आता प्रत्येक sir. पेअर मध्ये 2 जे क्रोमोझोम असतात त्याच्यातला एक क्रोमोझोम काय बेटा? दोन्ही क्रोमोझोम कसे असतात? सेमच असतात. मग आपण एका क्रोमोझोमचा अभ्यास केला तरी सारखंच आहे आणि दोघींचा अभ्यास केला तरी सारखाच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून काय शब्द वापरला इथे? हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. अर्ध्या क्रोमोझोमचा अभ्यास करा. अर्धे क्रोमोझोम एकमेकाची काय कॉपीज असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? क्रोमोझोमल पेअर्स. येस ऑर नो? मग ह्युमन इंटायर DNA इन हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम ऑफ द ऑर्गॅनिझम त्याला काय म्हणतात बेटा? जिनॉम म्हणतात. काय म्हणतात त्याला? जिनॉम. ठीक आहे. ह्युमन जिनॉम मध्ये किती क्रोमोझोम आहेत बेटा? 23 क्रोमोझोम. ह्युमन जिनॉम DNA इज पॅक्ड इनटू द 23 क्रोमोझोम. ह्युमन जिनॉमच्या 23 क्रोमोझोम म्हणजे हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोमची लेंथ किती बेटा? आपण शिकलोय किती आहे ती? 3 × 10⁹ बेस पेअर. Base pair. डबल कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोमची किती बेटा? 6 × 10⁹ बेस पेअर. बरोबर आहे का नाही? 9 base pair. ही कंप्लीट सेटची आहे आणि ही काय बेटा? हॅप्लॉइड सेटची आहे. बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? Yes, sir. हा. मग ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट किती वर्ष चाललेला प्रोजेक्ट बेटा? 13 वर्ष चाललेला प्रोजेक्ट. इट वॉज वन ऑफ द फर्स्ट मेगा प्रोजेक्ट फॉर फाइंडिंग आउट द सिक्वेन्सिंग of nucleotides, mapping of all genes in the human genome. ह्युमन जिनॉम मध्ये, मनुष्याच्या जिनॉम मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल आहेत त्या प्रत्येक सेलचा अभ्यास करून काय बेटा? हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोमचा काय करण्यात आला? स्टडी करण्यात आला. हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम किती मोठ्या सिक्वेन्सने बनले आहेत, प्रत्येक सिक्वेन्स मध्ये न्यूक्लियोटाइड कसे आहेत, काय आहेत, कसे अरेंज झालेले आहेत, जीन्स कुठे आहेत, याचा सगळा अभ्यास करण्यात आला ह्या मेगा प्रोजेक्ट मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो? SGP, दॅट इज अ ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट पहिला मेगा प्रोजेक्ट होता बेटा इन द फील्ड ऑफ बायोलॉजी. किती वर्ष चालला बेटा हा प्रोजेक्ट? 13 वर्ष चालला. इट वॉज वन ऑफ द ह्यूज प्रोजेक्ट अँड इट वॉज नीडिंग अ ह्यूज फंडिंग. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी कोऑर्डिनेशनने सुरू केलेला हा प्रोजेक्ट होता. पण ज्यावेळेस जगाला कळालं की इट वॉज अ ग्रेट प्रोजेक्ट, त्यावेळेस बेटा जगातल्या काही देशांनी सुद्धा या प्रोजेक्टला काय केलं बेटा? फंडिंग द्यायला सुरुवात केली. समजतंय का नाही? कारण ह्या प्रोजेक्टवरनं आपल्याला आपल्या जिनॉम मध्ये सिक्वेन्स कशी आहे, कोणकोणते जीन काय काय रोल प्ले करतायत आपल्या बॉडीमध्ये, त्या सगळ्यांचा अभ्यास करता येणार होता. अँड दॅट्स वाय द ग्रेट सायंटिस्ट फ्रॉम द वर्ल्ड आर ऑल्सो गेट इन्व्हॉल्व इन कम्प्लिटिंग दिस मेगा प्रोजेक्ट. आणि लक्षात ठेवा बेटा, दिस इज वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. आता सगळ्यांनी 1 मिनिट राहिलाय, सगळ्यांनी रिजॉईन करायचंय. मला दिसताना विद्यार्थी दिसत आहेत 68. मला 68 विद्यार्थी पुन्हा पाहिजे. कळतंय ना? पळून जायचं नाहीये, जास्त वेळ घेणार नाही. दिस इज वन ऑफ द मेगा प्रोजेक्ट. लक्षात ठेवा,
या प्रोजेक्टवरती बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन असतात. क्लिअर? येस सर. बघा मग, व्हॉट आर द गोल्स ऑफ द एचजीपी. 2 मार्कला जे क्वेश्चन असतात बोर्ड एक्झाम मध्ये तिथे विचारलं तर व्हॉट आर द गोल्स ऑफ द एचजीपी. काय गोल होते, काय ध्येय होते या प्रोजेक्टचे. आयडेंटिफाय ऑल एस्टिमेटेड जीन्स इन द ह्युमन जिनॉम. ह्युमन जिनॉम मध्ये किती जीन आहेत ऍक्च्युअली, ह्युमन बिंग मध्ये जे डीएनए आहे त्याच्यामध्ये किती जीन आहेत, त्या सगळ्यांना काय करणं, शोधून काढणं, हे सगळ्यात पहिलं एम होतं या प्रोजेक्टचं. अ सिक्वेन्सिंग ऑफ 3 बिलियन केमिकल बेस पेअर इन द ह्युमन जिनॉम. आपण म्हणजे म्हणतो 3 × 10⁹ बेस पेअर म्हणजेच काय बेटा, ते 3 बिलियन झाले. मग 3 बिलियन बेस पेअरची जी सिक्वेन्स आहे म्हणजे ती खूप मोठी झाली बेटा. ती सिक्वेन्स आपल्याला वाटतं खूप छोटी, इट वॉज वन ऑफ द मेगा सिक्वेन्स. त्या सिक्वेन्सला काय करणं बेटा, स्टडी करणं, तिची सिक्वेन्स शोधणं, तिचा अनुक्रम शोधणं, कोण कुठे आहे, ए नंतर काय, ॲडेनिन नंतर कॉनिन आहे का, थायमिन आहे का, काय कशी सिक्वेन्स आहे ती पूर्ण 3 बिलियन बेस पेअरची सिक्वेन्स काय आहे ती शोधणं. ही जी काय माहिती मिळणार आहे ह्या माहितीला काय करणं, स्टोअर करणं, स्टोअर दिस इन्फॉर्मेशन इन अ डाटाबेस. आणि त्यावेळेस बेटा जेव्हा ही माहिती स्टोअर करायचा विषय आला, ही माहिती स्टोअर करण्यात आली, कुठे स्टोअर करण्यात आली बेटा, इट हॅज बीन स्टोअर्ड इन टू दी कम्प्युटर्स. आणि जेव्हा ही इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यात आली कशामध्ये, कम्प्युटर्समध्ये, त्यावेळेस एका बायोलॉजीच्या ब्रांचचा जन्म झाला जिला आपण काय म्हणतो बायो इन्फॉर्मेटिक्स. एका बायो इन्फॉर्मेटिक्स नावाच्या ब्रांचचा काय झाला बेटा, जन्म झाला, जिच्यामध्ये ही माहिती काय झाली बेटा, स्टोअर करण्यात आली. कोणत्या फॉर्ममध्ये, डाटाबेसच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कम्प्युटर्समध्ये ही माहिती स्टोअर करण्यात आली. बिकॉज दिस वॉज वन ऑफ द मेगा इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन लिहून ठेवणं इट इज नॉट अ जोक. ती इन्फॉर्मेशन सगळी डाटाबेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर करण्यात आली. कुठे, कम्प्युटर्समध्ये. इम्प्रूव्हिंग द टूल फॉर डाटा अनालिसिस. आणि हा जो डाटाबेस मिळाला, याच्यामध्ये जो डाटा मिळाला त्याचा अनालिसिस, त्याचा प्रेडिक्शन, त्याचा अभ्यास करण्यासाठी काय बेटा एक ब्रांच डेव्हलप झाली, जिला मी आता बोललो काय म्हणतात तिला बायो इन्फॉर्मेटिक्स. टूल्स डेव्हलप करण्यात आले, काही टेक्निक्स डेव्हलप करण्यात आल्या, काही सॉफ्टवेअर्स डेव्हलप करण्यात आले याचा अभ्यास करण्यासाठी की या सिक्वेन्स कशा आहेत, याच्यामध्ये काय साम्य आहे, काय डिफरन्स आहे, कुठे कुठे काय काय चेंजेस आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी काय करण्यात आला बेटा, टूल्स डेव्हलप करण्यात आले. ट्रान्सफर द रिलेटेड इन्फॉर्मेशन टू दी अदर सेक्टर्स. आणि जी माहिती ज्या सेक्टरला महत्वाची होती ती माहिती त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड सेक्टरला काय करण्यात आली, देण्यात आली. जसं की आपण आता म्हणतो काय बेटा, मनुष्य मेला की ज्या इन्शुरन्स कंपनीज असतात त्या काय करतात, डीएनएचा स्टडी करतात. बघा ऐकलं असेल तुम्ही हे सर ना. जर एखाद्या ठिकाणी आग लागून कोणी मेला असेल आणि त्याचा मेडिक्लेम असेल, त्याचा इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स असेल, तर ती कंपनी टर्म इन्शुरन्स वाले काय करतात, तिथून तो डीएनए सॅम्पल घेतात की मेलेला व्यक्ती हाच होता, त्याचा डीएनए मॅच करून बघतात, त्याच्या सिक्वेन्स चेक करतात. आणि हे सगळं पॉसिबल झालंय कशामुळे बेटा, एचजीपी मुळे. म्हणजे जी माहिती ज्या टेक्नॉलॉजीला देता येईल ती माहिती त्या टेक्नॉलॉजीला देण्याचं काम कुठे केलं बेटा, काय होतं बेटा, एक एम ठरलं होतं कोणामध्ये, एचजीपीचं. ज्या माहिती, ज्या इन्फॉर्मेशन ज्या ज्या सेक्टर्सला कामाच्या असतील, जसं की हेल्थ सेक्टर आहे, ऐकू येतं सगळ्यांना, जसं की हेल्थ सेक्टर्स आहेत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत, जसं की कॅन्सर आपण म्हणतो, कॅन्सरचे जीन. तुम्ही आता ऐकलं असेल नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की तुम्ही या टेस्ट तुमचं ब्लड सॅम्पल द्या आणि तुम्हाला हा कॅन्सर होऊ शकतो का, तो प्रकारचा कॅन्सर तुमच्यामध्ये डेव्हलप होईल का नाही होणार, हे सगळं सांगता येतं आता. तर हे सांगता येतं कशावरनं, हे सांगता येतं बेटा एचजीपी वरनं. क्लिअर. मग ज्या इन्फॉर्मेशन ज्या ज्या सेक्टरसाठी महत्वाच्या आहेत त्या त्या इन्फॉर्मेशन त्या त्या सेक्टरला दिल्या जातील आणि त्या सेक्टरमध्ये ग्रोथ केली जाईल, असं पण एक ध्येय होतं कोणाचं, एचजीपीचं. address all ethical, legal and social issues it may be arise from the project. आणि हा प्रोजेक्ट करत असताना काही इथिकल इश्यूज डेव्हलप झाले, काही लिगल इन्फॉर्मेशन जर हाती लागली तिथेला लिगली की ही माहिती कोणी कोणाला सर्क्युलेट करायची नाही, ही माहिती चुकीच्या लोकांच्या हाती गेली नाही पाहिजे, ही माहिती सोशली झाली नाही पाहिजे, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती. समजतंय का नाही. तसं आपण म्हणतो जेवढे चांगले विचार करणारे लोक आहेत जगामध्ये
तेवढेच वाईट विचार करणारे पण लोक आहेत जगामध्ये. येस ऑर नो? मग जर ही माहिती, हा जो प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्ट मधून जे आउटकम निघणार आहे, त्या आउटकम जर चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर ते त्याचा चुकीचा वापर करू शकतात, अनइथिकली त्याचा वापर करू शकतात, इलिगली वापर करू शकतात, त्या गोष्टीचा दुरुपयोग करून ते काहीही बनवू शकतात. जसं आता आपण बघितलं, कोरोना व्हायरस हा चायनाने बनवलेला सांगतायत आणि या व्हायरसमुळे पूर्ण जग थांबलंय. याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण बेटा बायोलॉजिकल वॉर चालू झालेलं आहे. बाकीच्या सगळ्या देशांची जीडीपी कमी करून टाकायची, स्वतःची वाढवायची, या अनुषंगाने चाललेला हा मोठा प्लॅन होता असं म्हणतात सगळेजण. मग तसे इश्यूज इथे अराईज होऊ शकत होते त्या काळामध्ये. मग ते सगळे इश्यूज ऍड्रेस करायचे, सगळ्यांना सांगायचं. जर ही इन्फॉर्मेशन, जे सायंटिस्ट इथे इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्या सायंटिस्टला सांगायचं, जर ही इन्फॉर्मेशन तुम्ही लीक केली कुठे बाहेर, तुम्हाला जे जे काही इथे मिळेल, जे जे काही तुम्हाला इथे समजेल, ती माहिती इथंच असली पाहिजे. इथून तुम्ही बाहेर जाताना तुमचा ब्रेन वॉश झालाय असं समजून जायचं. बाहेर कोणत्याही प्रकारची माहिती जी आपण या प्रोजेक्टमध्ये करणार आहोत, हा प्रोजेक्ट काही फक्त अमेरिकेत नाही चालला, तर हा प्रोजेक्ट खूप ठिकाणी चालला. मग जिथे इथे हा प्रोजेक्ट चालू होता तिथले जे सायंटिस्ट इन्व्हॉल्व होते त्या सायंटिस्ट लोकांना सांगण्यात आलं होतं, तुम्ही इथिकली लिगली या प्रोजेक्टमध्ये काम करतात, तुमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलेला आहे, तुम्ही ही माहिती कोणालाही द्यायची नाही. या प्रोजेक्टमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल इश्यू डेव्हलप झाले नाही पाहिजे. दिस इज वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट अँड दिस विल हेल्प अस टू अचीव अ गुड हेल्दी लाईफ इन अपकमिंग इयर्स. या अनुषंगाने हा प्रोजेक्ट चालू झालेला होता. समजतंय का नाही? कळालं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. What these are the goals of what your HGP. मग हे काय बेटा गोल्स होते HGP चे. सगळ्यात पहिला गोल काय? आयडेंटिफाय ऑल एस्टिमेटेड जीन्स इन द ह्युमन जिनोम. ह्युमन जिनोम मध्ये जेवढे जेवढे जीन एस्टिमेट केले, जेवढे जेवढे जीन वाटतायत, जेवढे जीन आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास, त्यांना सगळ्यांना आयडेंटिफाय करणं. 3 मिलियन बेस पेअरची लॉंग अशी डीएनएची चेन आहे, तिच्यामध्ये जे बेस पेअर आहेत त्यांचा अभ्यास करणं, त्यांची सिक्वेन्स शोधून काढणं, ह्या इन्फॉर्मेशनला स्टोअर करणं. कोणत्या फॉर्म मध्ये? डाटाबेसच्या फॉर्म मध्ये. त्या डाटाबेसला अनालाइज करणं, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरून, वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स, ऍप्लिकेशन्स वापरून त्याला अनालाइज करणं. ती माहिती, जी माहिती मिळेल ती माहिती वेगवेगळ्या सेक्टर्सला देणं. आणि हे करत असताना काही लिगल, काही इथिकल, काही सोशल इश्यूज अराईज होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेणं. हे काय होते बेटा? ही गोल्स होते कोणाचे? HGPचे. क्लिअर? समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. मग आता ही मेथोडॉलॉजी काय वापरली गेली, Yes, sir. काय कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट हँडल झाला, वी विल सी इट टुमॉरो. उद्याचं लेक्चर खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा बेटा. इट इज वन ऑफ द मेगा प्रोजेक्ट. क्लिअर?